आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गला कासे तुळसी हार गला कासे आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर
सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
एकांत
Ah
चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावम जगणनिहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रं कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शुक्लां ब्रह्म विचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विठ्ठल काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांसी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन सेवेकरिता निवडलेला अभंग आपल्या सर्वांच्या अंतःकरणाचे अधिष्ठान जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय
यांचा सर्वांच्या परिचयाचा एका साधकाच्या जीवनामध्ये त्या साधकाला अवघा आनंद प्राप्त करून घेण्याकरता योग्य अशी साधना सांगणारा जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची साधना सांगतात. अवघा आनंद कुणाला नको? इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला जी अपेक्षा आहे ती कशाची आहे बाबा? सुखाची अपेक्षा आहे. प्रत्येक जीव सुखाकरता तळमळ करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, अगदी दिवसभर धावपळ करतो. प्रत्येकाला असं वाटतं मला माझ्या जीवनामध्ये सुख मिळावं, समाधान मिळावा, आनंद मिळावा. परंतु तो आनंद, ते समाधान, ते सुख आपल्याला मिळत नाही. मिळाला तरी तो आनंद अवघा आनंद नसतो. तो आनंद तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. प्रत्येकाला इथं कुणालाही विचारलं काय पाहिजे, आपल्या मानवाच्या मूलभूत 3 गरजा सांगितल्या जातात. अन्न, वस्त्र, निवारा, या 3 मूलभूत गरजा आहेत. आता तुम्हाला मी विचारलं की तुम्हाला पंचपक्वान्न पाहिजे की सुख पाहिजे, आनंद पाहिजे, काय पाहिजे? आज एकादशी आहे तरी विचारतो. पंचपक्वान्नाचं जेवण पाहिजे की सुख पाहिजे? काय उत्तर द्याल? सुख पाहिजे. आपण नेहमी म्हणतो चटणी भाकर असावी परंतु सुखाची असावी. माता माऊल्यानं तुम्हाला साडी पाहिजे की सुख पाहिजे? काय पाहिजे? कारण कपड्यांच्या बाबतीमध्ये महिला मंडळ फार हावऱ्या असतात. येणे सोसे मन झाले हवं हावऱ्या असतात. काय साडी पाहिजे, पैठणची, येवल्याची, कुठली पाहिजे की सुख पाहिजे? काय पाहिजे? सुख पाहिजे. प्रत्येकाला आवश्यकता आहे ती सुखाची आहे. प्रत्येकाची इच्छा सुखाची इच्छा आहे. परंतु ते सुख आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळत नाही. महाभारतामध्ये विदुरजींनी धृतराष्ट्राला उपदेश करत असताना 6 सुखांचा विचार सांगितला. म्हणजे माणसाचं जीवन केवळ सुख म्हणजे माणसाचं जीवन नाही, आणि केवळ दुःख म्हणजे सुद्धा माणसाचं जीवन नाही. सुख दुःखाने मिश्रित असं माणसाचं जीवन आहे. कधी सुख कधी दुःख, जसं ऊन आणि सावलीचा जसा लपंडाव चालू असतो त्या पद्धतीनं माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे संकट किंवा सुख दुःखाचे क्षण येत जात असतात. केवळ सुख आपल्याला लाख वाटतं की आयुष्यभर सुख मिळावं, परंतु कधी सुख कधी दुःख. तुकोबाराय म्हणतात की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता वडे. विदुरजींनी 6 सुखांचा विचार धृतराष्ट्राला राजाला सांगितला की राजा, माणसाच्या जीवनामध्ये माणसाला 6 सुखांची अपेक्षा आहे, इच्छा आहे. विदुरजी म्हणतात अर्थागमो नित्यम आरोगिताच, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, वश्यश्च पुत्र हा अर्थकरीच विद्या, षडजीव लोकस्य सुखानी राजन. हे राजा, माणसाला जीवनामध्ये 6 सुख मिळावी अशी वाटतात. पहिलं सुख आहे, राजा ऐक, पहिलं सुख आहे अर्थागमो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला नेहमी पैसा, अर्थ म्हणजे पैसा, नेहमी पैसा मिळावा असं आम्हाला वाटतं. कुणाला नको वाटतो पैसा? अहो त्याच्याकरताच तर सगळे वादविवाद, त्याच्याकरता स्वार्थ, त्याच्याकरता सगळी धावपळ, सगळं चाललंय ते कशाकरता? त्याच्याकरताच तर सगळं चालू आहे. अर्थागमो, नेहमी पैसा मिळावा असं प्रत्येक माणसाला वाटतं. पैसा हे माणसाच्या जीवनाचं अंतिम साध्य नाही, ध्येय नाही. परंतु त्या पैशाच्या माध्यमातून आमचे गुरुजी सांगायचे, माणसाला जे ओळखलं जातं, सर्वे गुणाहा कांचन आश्रयन्ते. माणसाला जी नाव, जे नाव माणसाचं होतं, परशा परसू परसराम, पैसा तेरे 3 नाम. एखाद्या माणसाजवळ पैसा नसला की माणसं त्याला काय म्हणतात? ए परशा. परशा होतो तो. त्याच माणसाकडे थोडासा पैसा असू द्या, त्याला काय म्हणतात? हे परसू. परशाचा परसू होतो. आणि तोच माणूस जर श्रीमंत असेल तर हो परसराम. पैशाच्या माध्यमातून माणसाला ओळख निर्माण होते, परंतु पैसा हे माणसाच्या जीवनातलं अंतिम साध्य नाही. हे सुद्धा माणसानं लक्षात घेतलं पाहिजे. अगदी कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलं त्या पैशाचं काय महत्व आहे. पैसा असून सुद्धा माणसाला जीव वाचवता आला नाही. एखाद्या माणसाकडे खूप पैसा असेल, श्रीमंत असेल, विचार करा एखादा सावकार आहे, सकाळी घरातून निघाला, दुकानामध्ये जाऊन बसला, गल्ल्यावर बसला, अगदी 500-500च्या नोटा, 2000च्या नोटा सध्या गायब आहे, 500-500च्या नोटा मोजतो, बंदच झाल्या त्या.
500-500च्या नोटा गल्ल्यावर बसून तो मोजतो दिवसभर, आणि दुपारी 3 वाजले तरी त्याला भूक लागत नाही. 3 वाजले तरी भूक लागत नाही. घरातून अर्धी चपाती खाऊन आलेला असतो, इनो प्यावा लागतो, ढेकर येतात. परंतु त्याच्याच दुकानातला एक सामान्य मजूर त्याच्यात एकच 5 भाकरी खातो. त्याला बरं वाटेल का? भूक ही श्रीमंती आहे, आणि भूक ही जगाच्या बाजारामध्ये पैशाने विकत मिळत नाही. तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, परंतु भूक विकत घेता येत नाही. त्याच्यानंतर झोप पैशाने विकत घेता येत नाही. महाराज, आमचे वारकरी चालू कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे असतात, चालू कीर्तनामध्ये बसलेले श्रोते झोपतात. झोप ही श्रीमंती आहे. एखादा श्रीमंत माणूस असेल, रात्री खाटेवर पडल्यानंतर लवकर झोप लागत नाही महाराज. झोप लागण्याकरता काही ना तर गोळ्या घ्याव्या लागतात, त्यावेळेस झोप लागते. झोप ही श्रीमंती आहे. आपण वारीमध्ये चालणारी माणसं आहोत. आळंदी, पंढरपूर समाधी सोहळ्याकरता आपण पायी जातो. पंढरपूरला आषाढी वारी करता आपण पायी चालतो. आषाढी वारीमध्ये पायी चालत असताना अगदी दिवसभर भजन करून करून वारकरी दमला. दुपारी 20वा जेवण झालं की अगदी कुठेही जिथं जागा मिळेल तिथे वारकरी अगदी नांगरठीत जरी पडला तरी त्या ठिकाणी ढाराढूर पंढरपूर. सहज त्याला झोप लागते, झोपेची विवंचना नाही त्याला. परंतु काही माणसांना गोळ्या घेऊन झोप लागत नाही. झोप ही श्रीमंती आहे, ती पैशाच्या बळावर आपण विकत घेऊ शकत नाही. आणि जीवनातला एक क्षण आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही. मग पैसा मिळावा वाटतो, परंतु पैसा हे अंतिम साध्य नाही. जीवन जगण्याचं ते एक साधन आहे. अर्थागमो, विदुरजी म्हणतात धृतराष्ट्राला, राजा पैसा मिळावा हे प्रत्येकाला वाटतं. दुसरं सुख सांगत असताना विदुरजी म्हणतात की नित्यम आरोगिताच, प्रत्येक माणसाला असं वाटतं माझं जीवन निरोगी असलं पाहिजे, हे जीवनातलं सुख आहे. मी सांगत नाही, विदुरजी म्हणतात. जसं पैसा मिळावा हे पहिलं सुख सांगितलं, तसं माणसाचं जीवन निरोगी असणं. आज आपण पाहिलं तर कोण महाराज निरोगी आहे? पूर्वीची माणसं, जुनी माणसं म्हणायची अजूनपर्यंत मी गोळी घेतली नाही, इंजेक्शन घेतलं नाही. परंतु आज प्रत्येक माणसाला कोणती ना कोणती गोळी, बीपीची, शुगरची, कुणाला गुडघ्यांचा त्रास, कुणाला कमरेचा त्रास, प्रत्येकाला कसला ना कसला आजार आहे. परंतु विदुरजी म्हणतात ज्याच्या जीवनामध्ये कोणताही आजार नाही, व्याधी नाही, ज्याचं जीवन निरोगी जीवन आहे, तो जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे. तिसरं सुख सांगत असताना विदुरजी म्हणतात प्रियाच्या भार्या, गोड बोलणारी बायको मिळणं. विदुरजींनी सांगितलं एक जीवनातलं सुख आहे. त्याच्यानंतर प्रियवादिनीच, प्रेम करणारी बायको मिळणं, हे सुद्धा जीवनातलं सुख आहे. 4 सुख झाली. म्हणजे गोड बोलणारी बायको मिळणं आणि प्रेम करणारी बायको मिळणं, हे एकाच व्यक्तीचे 2 गुण आहेत. नाहीतर स्वतंत्र प्रत्येक गुणाकरता तुम्ही वेगवेगळी म्हणाल तर तसं नाही चालणार. एकाच व्यक्तीचे ते 2 गुण आहेत, प्रियाच्या भार्या, प्रियवादिनीच. विदुरजी म्हणतात की वश्यश्च पुत्र, हा आज्ञेत राहणारी संतती मिळणं, आज्ञेत राहणारी संतती प्राप्त होणं. आज आपण पाहिलं तर या कलियुगामध्ये सध्याची परिस्थिती पाहिली तर या कलियुगामध्ये फार बिकट अवस्था आहे. मुलं बापाचं ऐकत नाहीत. परंतु विदुरजी म्हणतात ज्या घरामध्ये मुलं बापाच्या आज्ञेत असतील तो बाप सगळ्यात सुखी बाप असं समजावं. वश्यश्च पुत्र हा. त्याच्यानंतर अर्थकरीच विद्या, जी विद्या आम्ही शिकलो, जे शिक्षण आम्ही घेतलं, त्या शिक्षणानं आमचं पोट भरलं पाहिजे, हे जीवनातलं 6वं सुख. परंतु महाराज ही 6ही सुख एकाच्या वाट्याला आली असं एक उदाहरण आपल्याला या जगतामध्ये सोडून द्या, अगदी पुराणामध्ये सुद्धा शोधून सापडणार नाही. ही 6ही सुख एकाच्या वाट्याला आली असं एक उदाहरण मला दाखवा. महाराज पैसा आहे तर खाण्याकरता नसतं. खायला ज्यांना खावंसं वाटतं त्यांच्याकडे पैसा नसतो. असे उलट चित्र या जगतामध्ये, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो की चणे आहेत तर दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत, अशी अवस्था आपल्याला जगतामध्ये पाहायला मिळते. एक आहे तर एक नाही. महाराज राजा दशरथाचं उदाहरण आहे. राजा दशरथाच्या जीवनामध्ये अयोध्यासारखे प्रजाजन, अयोध्यासारखी प्रजा, अयोध्यासारखी नगरी, सुंदर नगरी जीवनामध्ये होती. अगदी सगळे भोग
राजा दशरथाला प्राप्त होते, परंतु पोरग नव्हतं, रडावं लागलं गुरुजींकडे. त्या राजा दशरथाचे उद्गार आहेत की पुत्र हिनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. राजा दशरथ म्हणतो की पुत्राशिवाय, मुलाशिवाय हे राज्य सगळं मला कसं वाटतं, दुःख स्वरूप वाटतं, दुःखमय वाटतं. आता असे असलेल्याने काय दिवे लागले की लावले की नसलेल्यांना वाटावं नाही म्हणून रडावं त्यांनी. परंतु आज्ञेत राहणारी संतती मिळणं हे जसं सुख आहे, परंतु ही साही सुख एकाच्या वाट्याला आली असं उदाहरण या जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. साही सुख एकाच्या वाट्याला आली असं उदाहरण नाही या जगतामध्ये. म्हणून सुखाची अपेक्षा जरी माणसाला असली तरी त्या सुखाचे प्रयत्न आपल्या जीवनामध्ये नसतील, तशी साधना जीवनामध्ये आपल्या नसेल तर ते सुख आपल्या पदरामध्ये कधीच पडणार नाही. आनंद, अवघा आनंद प्राप्त व्हावा ही इच्छा प्रत्येकाला आहे. आनंदाच्या संबंधाने 3 प्रकार करता येतात. एक वर्ग या जगतामध्ये असा आहे की अवघा आनंद त्याला प्राप्त आहे आणि तो अवघा आनंद प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्यांच्या अंगामध्ये आहे. हा पहिला वर्ग आहे संत महात्म्यांचा. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अवघा आनंद जो आहे तो प्राप्त आहे आणि दुसऱ्याला सुद्धा ते अवघा आनंद जो आहे तो काय करू शकतात, देऊ शकतात. हा पहिला वर्ग जो आहे तो संत महात्म्यांचा वर्ग आहे. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये जर जीवनाचा आपण चरित्राचा अभ्यास केला तर त्यांच्या जीवनामध्ये महाराज तुकोबाराय म्हणजे सुखाच्या राशीवर, किंवा अगदी तुकोबारायांचं जीवन म्हणजे आनंदी जीवन होतं. आपण जर अगदी तुकोबारायांच्या जीवनाचा धांडोळा घेतला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्यावेळेस रात्री मी झोपण्याकरता गेलो, तुकोबाराय म्हणतात की सुखाचे शेजारी पहुड येईल. शेज जी आहे तुकोबारायांना म्हणजे झोपण्याकरता जी गादी आहे, तुकोबाराय म्हणतात सुखाची आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आता आपल्याला शेज, गादी लाख लाख, दीड दीड लाखाच्या गादी असतात, परंतु त्याच्यावर झोप असते का सुखाची? नाही. परंतु तुकोबाराय म्हणतात की सुखे मी निजलो गा, शून्य सारो तेथे, सुखे मी निजलो गा, सुखे मी निजलो गा. शेज सुखाची, त्याच्यावर झोप सुद्धा सुखाची. सकाळी उठल्यानंतर आंघोळीला तुकोबारायांना पाणी. तुकोबाराय म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची. जगद्गुरु तुकोबारायांना आंघोळ करण्याकरता पाणी आनंदाचं. आता आंघोळ झाली, घालण्याकरता कपडे. तुकोबाराय म्हणतात की सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्ल तसो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार परिधान करण्याकरता तुकोबारायांना वस्त्र सुद्धा आनंदाचे. आता आंघोळ झाली, कपडे घातले, आता खाण्याकरता काहीतरी पाहिजे. खाण्याकरता काय? तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका जर फळू घ्या रे तुम्ही, नका जर फळू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुकोबाराय म्हणतात की आम्ही आनंदाचे लाडू खातो. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू आणि नकाच रफडू घ्या रे तुम्ही. खातो म्हणण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना आनंद प्राप्त आहे आणि नका चरपडू घ्यारे, घ्यारे म्हणण्यामध्ये ते देण्याकरता काय आहे, समर्थ आहे. स्वतः सुद्धा तो आनंद उपभोगतात आणि घ्यारे म्हणजे देण्याकरता सुद्धा ते काय आहेत, समर्थ आहेत. तुकोबारायांचंच एक प्रमाण आहे. तुका म्हणे सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्या रे होऊ नका रानभरी. सेवितो हा रस, हा ब्रह्मानंदाचा आनंदाचा रस आम्ही काय करतो, सेवन करतो. ब्रह्मानंद माझे
सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. सुखाने आम्ही त्या ब्रह्मानंदाचं काय करतो, सेवन करतो. सेवितो हा रस वाटितो आणि का दुसऱ्यांना सुद्धा काय करतो आम्ही वाटतो. जे आम्ही लाडू खातो, जो आम्ही आनंद उपभोगतो, तो आनंद दुसऱ्यांना सुद्धा तुकोबाराय काय करतात, देतात. आता खाल्ल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्हाला जे ढेकर येतात ना, ढेकर, ते तुमच्या माझ्यासारखे करपट ढेकर तुकोबाराय येत नाहीत. तुकोबाराय म्हणतात तेच येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर. तेच ढेकर येतात, आनंदाचे ढेकर येतात. आणि जे खाल्ल्यानंतर पुष्टी येते, ती पुष्टी सुद्धा तुकोबाराय म्हणतात आनंदाचे पुष्टी अंगी श्रोते संगी उद्धरती. एवढा आनंद तुकोबारायांच्या जीवनामध्ये आहे. आणि तो आनंद दुसऱ्याला देण्याकरता तुकोबारांसारखे संत महात्मे काय आहेत, समर्थ आहेत. हा पहिला वर्ग झाला. दुसरा वर्ग असा आहे की अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये आहे, परंतु तसे प्रयत्न त्यांच्या जीवनामध्ये नाही. हा दुसरा वर्ग जो आहे तो तुमच्या माझ्यासारख्या जीवांचा आहे. अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा आपल्याला आहे, परंतु तसे प्रयत्न मात्र आपल्या जीवनामध्ये आपले नाहीत. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात की ज्याला साध्य प्राप्त करायचं असेल त्यांनी जीवनामध्ये साधना केली पाहिजे. गंगेच्या चंद्रभागा नदीच्या या तीरावरून जर आपल्याला पलीकडे जायचं असेल, पलीकडे जाणं हे जर आपलं साध्य असेल, तर पलीकडे जाण्याकरता त्या गंगेमध्ये असणाऱ्या नावेचा, नौकेचा आधार आपण घेतला पाहिजे. त्या नावेत बसून त्या साधनाचा वापर करून आपण पलीकडे गेलं पाहिजे. कोणतं तरी साधन आपण केलं पाहिजे. परंतु तुमच्या माझ्यासारख्या जीवांना अपेक्षा सुखाची असते, परंतु साधन मात्र आपण जीवनामध्ये करत नाही. हा दुसरा वर्ग झाला. आणि तिसरा वर्ग असा आहे की अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची बळकट इच्छा त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि जशी इच्छा आहे तसं प्रयत्नही, अगदी पराकाष्ठेचे प्रयत्न त्यांच्या जीवनामध्ये ते करत असतात. तो तिसरा वर्ग जो आहे तो साधकांचा वर्ग आहे. मला जगद्गुरु तुकोबाराय साधकाच्या भूमिकेतून असताना, साधकाची अवस्था सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्या वेळेस आम्ही साधक अवस्थेमध्ये होतो त्यावेळेस तुकोबारायांची अवस्था अशी होती की पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील काय, देव कृपा करील मज, काय लाज राखील. जगद्गुरु तुकोबाराय साधक अवस्थेमध्ये असताना जो जो भेटेल त्याला विचारायचे. काय विचारायचे? पुसावेसे हेची वाटे. पुसावे हा शब्द जुना शब्द आहे. पुसावे, ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात की जागृती पुसे साजणी, पुसे साजणी, पुसे साजणी, कवण बोलिले अंगणी, कवण बोलिले अंगणी. पुसे साजणी, पुसावे, पुसावेसे हा जुना शब्द आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करत असताना सुद्धा तुकोबाराय म्हणतात नाही विचारीला अधिकार म्या आपुला. म्या महाराज जुने शब्द लोप पावत चालले. म्या, आता जर आपण म्या म्हटलं तर म्हणतील मी म्हण काय म्या 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 लावलं. हे जुने शब्द पुसणं म्हणजे विचारणं. जो जो भेटेल त्याला तुकोबाराय साधक अवस्थेमध्ये विचारतात की तो देव माझ्यावर कधी कृपा करेल, तो देव मला कधी प्राप्त होईल, त्या भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार मला कधी होईल. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. तुम्ही सांगा संत जना, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. तुकोबाराय म्हणतात की काय मी उद्धार पावेन. उद्धार होण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांची एवढी तळमळ. आमचे गुरुवर्य डॉक्टर बाबा पाठामध्ये सांगायचे की साधकाला अशी तळमळ लागली पाहिजे, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. एकतर देह पडला पाहिजे
नाहीतर कार्य तरी सिद्ध झालं पाहिजे, कार्य तरी साध्य झालं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायांचे उद्गार आहेत. काय देह घालू करवती कर्मरे, टाकूया भितरी अग्नी माझी. भगवत प्राप्ती करता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आज देहाचं मी काय करू, अग्नीमध्ये टाकू की करवतीवर देऊ. काय देह घालू करवती कर्मरी, म्हणजे भगवत प्राप्तीची एवढी ओढ, एवढी उत्कट इच्छा जीवनामध्ये तुकोबरायांच्या साधक अवस्थेमध्ये असताना जगद्गुरु तुकोबरायांसारख्या संतांचा असा एक वर्ग आहे की अवघा आनंद प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि तसं नियत साधन देखील त्यांच्या जीवनामध्ये ते संत महात्मे आपल्या जीवनामध्ये करत असतात. ती कोणती साधना आहे, भगवत प्राप्ती करता अवघा आनंद प्राप्त होणं म्हणजे भगवत प्राप्ती होणं. कारण भगवंत हा सुखाचा काय आहे, साठा आहे, सुखाचा सागर आहे. सर्व सुख ज्या ज्या ठिकाणी संत महात्म्यांनी सुखाचा उल्लेख केला त्या त्या ठिकाणी अगदी सर्व सुख हाच शब्द आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला संसारामध्ये प्रपंचामध्ये मिळणारं सुख तो सुखाचा भास आहे, सुखाचा आभास आहे. परंतु परमार्थामध्ये मिळणारे जे सुख आहे तो महाराज अवघा आनंद आहे, ते सर्व सुख आहे. अगदी सुंदर ते ध्यान या अभंगामध्ये आपण म्हणतो, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. सर्व सुख या ठिकाणी सर्व सुख शब्द आलेला आहे. सर्व सुख ल्यालो आपण प्रमाण दिलं, सर्व अलंकार. ज्या ज्या ठिकाणी तुकोबरायांनी संत महात्म्यांनी सुखाचा प्राप्ती करता शब्द वापरला त्या त्या ठिकाणी सर्व सुख असाच शब्द आलेला आहे. म्हणजे परमार्थामध्ये मिळणारं जे सुख आहे ते सर्व सुख आहे, अवघा आनंद आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुख मिळण्याकरता संत महात्म्यांनी काही तुकोबरायांनी या अभंगातून जी साधना सांगितली ती साधना अभंगाच्या पहिल्या चरणात. देव
वनवासी गंगा स्नाने देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. जगद्गुरु तुकोबारायांनी अवघा आनंद प्राप्त करून घेण्याकरता जी साधना सांगितली त्या साधनेमध्ये पहिलं साधन तुकोबाराय म्हणतात काळ सारावा चिंतने. आपल्या आयुष्यातला काळ हा चिंतनामध्ये सारावा. काळ म्हणजे आयुष्य आणि सारावा म्हणजे आपलं आयुष्य व्यतीत करावं चिंतनामध्ये. आता कुणाच्या चिंतनामध्ये व्यतीत करावं? जीवाच्या, जडाच्या आणि देवाच्या चिंतनात. या तीन पैकी कुणाच्या चिंतनात आपला काळ आपण आयुष्याचा घालवावा? जडाच्या चिंतनात आपण जर काळ घालवला तर आपल्या पदरामध्ये काय पडेल? दुःखच पडेल. अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत गीतेमध्ये सांगत असताना म्हणतात की ध्यायतो विषयान पुंस संगस्ते उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो अभिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. हे विषयाचं जडाचं ध्यान केल्यानंतर त्या ठिकाणी अगदी प्रणश्यती प्रकर्षेण नश्यती. नुसतं विनाश होईल असं भगवंत म्हणत नाहीत. नुसतं जडाचं ध्यान जरी आपण जीवनामध्ये केलं आपला काळ विषयाच्या जडाच्या ध्यानामध्ये आपण घालवला चिंतनामध्ये घालवला तर आपल्या पदरामध्ये दुःखच पडेल आणि आपला सर्वनाश होईल असं भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात. अगदी विषयाचं विषय उपभोगणं असं भगवंत अर्जुनाला म्हणत नाहीत. नुसतं विषयाचं ध्यान केलं तरी माणसाचं काय होतं? पतन होतं. कारण हे विषय माणसाला बांधून टाकतात. विषयाला एके ठिकाणी तर असं म्हणतात की विषयाला विषय म्हणूच नका विषयालाच विष म्हणा. विषय हे विष आहेत. कारण विषय महाराज एका जन्मामध्ये माणसाला मारतील. विष एका जन्मामध्ये मारेल परंतु विषय माणसाला प्रत्येक जीवनामध्ये मारत राहतात. म्हणून विषयालाच विष म्हणा. विषय हे माणसाला घातक आहेत. विषय माणसाचं पतन करतात. विषयी सुख आहे हे बोलण्याची सारिकी नव्हे ज्ञानोबाराय बोलतात. परंतु विषय आपल्याला भलते प्रिय असतात आवडतात. विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. हे विषय माणसाला फार भयंकर आवडतात आणि या विषयापासून आपली सुटका होण्याकरता सुद्धा एवढं महाराज सोपं नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात की आपल्याला विषय भयंकर आवडतात. या विषया वाचून काही आणिक सर्वतारम्य नाही ऐसा स्वभावची पायी इंद्रियांचा. या विषयापासून काही विषया वाचून काही आणिक सर्वतारम्य नाही. या विषयांशिवाय माणसाला दुसरं काही आवडत नाही रम्य वाटत नाही गोड वाटत नाही. ऐसा स्वभावची पायी इंद्रियांचा. या इंद्रियांना विषयांची खूप आवड आहे आणि हे इंद्रिय सतत विषयांकडे काय घेतात? भाव घेतात. ही पंच इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय 11 मन आणि हे असणारे पंच विषय शब्द स्पर्श रूप रस गंध या पंच विषयांकडे ही इंद्रिय काय करतात? धावतात. आणि या विषयापासून इंद्रियांना तोडण्याकरता ज्ञानोबाराय म्हणतात फार दुःख होतं. या विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय वीर विराग साहती. ज्ञानोबाराय म्हणतात किती दुःख होतं विषयांपासून इंद्रियांना तोडण्याकरता किती दुःख होतं. ज्ञानोबाराय काही दृष्टांत देतात त्याच्याकरता. ज्ञानोबाराय म्हणतात का सारसाही विघडता का ओहावुनी वत्स काढिता का भनंग दवडिता भानयावरुनी माये पुढोनी बाळक काले नेता एकुलता एक होय का उदक तुटता मीना. ज्ञानोबाराय म्हणतात तो सारस पक्षी असतो. सारस नावाचा पक्षी आणि पक्षिणी महाराज दोन्ही पक्षी त्या तीरावर असतो आणि पक्षिणी त्याची मादी या तीरावर असते. रात्रभर दोघं एकमेकांना आवाज देतात परंतु भेट होत नाही. परंतु ज्ञानोबाराय म्हणतात सकाळ झाली की त्यांची भेट होईल ना. त्या दोघांना वियोगाचं दुःख होतं. जेवढं दुःख त्या वियोगाचं होतं तेवढं दुःख या विषयांपासून इंद्रियांना तोडल्यानंतर होतं. का सारसाही विघडता. ज्ञानोबाराय दुसरा दृष्टांत देतात ओहावुनी वत्स काढिता. एखादी गाय आहे त्या गायीपासून वासरू जे दूध देणारी गाय. आता शेतकरी आपण आहोत आपल्याला सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. त्या वासराला त्या गायीला पाना सोडेपर्यंत आपण त्या वासराला सोडतो आणि पाना गायीने सोडल्यानंतर त्या वासराला आपण काय करतो? ओढतो मागं खेचतो. परंतु तो सहज येतो का? त्याला जोर लावावा लागतो. त्याला ताकद लावावी लागते. जेवढं दुःख त्या वासराला त्या गायीची ताटातूट केल्यानंतर होते तेवढं दुःख ज्ञानोबाराय म्हणतात की या विषयापासून इंद्रियांना तोडल्यानंतर होते. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाराय पुढचा दृष्टांत देतात का भनंग दवडिता भानेयावरुनी. एखादा 8-10 दिवसांचा उपवासी माणूस असावा
आणि तो उपवाशी असलेला माणूस एखाद्या ताटावर बसला, पंचपक्वानांचं जेवण आहे, तर ताटावर बसल्यानंतर आता त्याला त्या ताटावरून काय केलं, उठवलं. 8-10 दिवसाचा उपवासी माणूस त्या ताटावरून उठवल्यानंतर त्याला किती दुःख होईल, फार दुःख होईल. तेवढं दुःख ज्ञानोबराय म्हणतात की या विषयापासून इंद्रियांना तोडल्यानंतर होतं. भनंग दवडिता भाण्यावरून. बरं, माऊली आणखी दृष्टांत देतात. माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक. एखादी माता माऊली असेल, त्या माता माऊलीला अनेक वर्षांनी एखादा मुलगा झालेला असावा, अगदी 8-10 वर्षानंतर मुलगा झाला, एकुलता एक मुलगा, आणि अचानक काळाने गाळा घातला आणि तो एकुलता एक मुलगा तिचा काय केला, मेला. तिला किती दुःख होईल त्या माऊलीला. जेवढं दुःख त्या माऊलीला होतं आपला एकुलता एक मुलगा मेल्यानंतर, लेकरू मेल्यानंतर, माऊली म्हणतात तेवढं दुःख विषयापासून इंद्रियांना तोडल्यानंतर होतं. नाथ महाराज तर म्हणतात की हे विषय फार दुःख देतात, परंतु हे विषय उपभोगण्याकरता हा माणसाचा जन्म आपल्याला मिळालेला नाही. चिरंजीव पदामध्ये नाथ महाराज म्हणतात की म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, तिचा परमार्थ हातीचा गेला, करी वहिला विचार नाथ महाराज म्हणतात म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, कशा करता हा नरदेह निर्माण केला, तो मी विषय स्वार्थी लाविला, विषय उपभोगण्याकरता हा संपूर्ण आयुष्य मी काय केलं, लावलं, आणि थिता परमार्थ हातीचा गेला, हातातला परमार्थ मात्र काय केला, निघून गेला. विषयांचा उपभोग घेण्यामध्ये संपूर्ण आयुष्य निघून चाललं, परंतु या विषयामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. विषयामध्ये सुख, आपल्याला विषयामध्ये मिळणारं सुख जे आहे, ज्ञानोबराय म्हणतात की जसं आकाशामध्ये वीज चमकावी आणि आपण चमकते, वीज चमकते म्हणेपर्यंत त्या विजेचा प्रकाश काय होतो, निघून जातो, तसं विषयामध्ये सुख आहे हे म्हणेपर्यंत विषयातलं सुख काय केलेलं असतं, निघून गेलेलं असतं. म्हणून काळ सारावा चिंतने, चिंतनामध्ये काळ सारावा, जडाच्या चिंतनामध्ये काळ जीवनातला सारू नये. त्याच्यानंतर जीवाच्या चिंतनामध्ये आणि देवाच्या चिंतनामध्ये, या अभंगामध्ये काळ सारावा चिंतने आणि देवाच्या पूजने, हे देवाच्या, हे देहली दीपन्यायाने काळ सारावा चिंतने, परंतु देवाच्या चिंतने. कारण मनुष्याने चिंतन, जसं मनुष्य चिंतन करतो तसं स्वरूप त्याला प्राप्त होत असतं. चिंतने चिंतने तद्रूपता, माणूस जसं चिंतन करेल तसं त्याला काय होत असतं, स्वरूप, तसं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून आपण ज्याचं संसाराचं चिंतन केलं तर संसाराचं स्वरूप प्राप्त होईल, आणि जर देवाचं चिंतन केलं तर भगवंताचं स्वरूप आपल्याला काय होईल, प्राप्त होईल. म्हणून आपल्या आयुष्यातला काळ हा चिंतनामध्ये व्यतीत करावा, कारण चिंतनामध्ये जो काळ जातो महाराज, श्याम महाराज, तोच काळ धन्य असतो. तुकोबरा म्हणतात चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, 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 सकळ मंगळ मंगळाचे, सकळ मंगळ चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ,
सरेतो धन्य धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. चिंतनामध्ये जो काळ माणसाचा जातो तोच काळ काय आहे, खरा धन्य आहे. नाहीतरी आपलं आयुष्य हे महाराज चाललेलंच आहे. नामदेव महाराज वर्णन करतात, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. काळ, आयुष्यातला काळ चाललेलाच आहे. माणसं बरीच उदार असतात, टाइमपास करतात, परंतु आयुष्यातला गेलेला क्षण पुन्हा मिळत नाही. महाराज सकाळी जेवढं आयुष्य आपल्या हातात होतं तेवढं आता नाही. कीर्तन सुरू असताना जेवढं आयुष्य आपल्या हातात होतं तेवढं आता नाही. वर्तमान वर्तमान म्हणेपर्यंत वर्तमान भूतकाळात जमा झालेलं असतं. विठ्ठल ज्याला ज्ञान संपादन करायचं आहे त्यांनी क्षणाचा उपयोग चांगला केला पाहिजे, आणि ज्याला श्रीमंत व्हायचं आहे त्यांनी कणाचा उपयोग चांगला केला पाहिजे. शास्त्रकार म्हणतात, क्षणसह कनश्चैव विद्याम अर्थम च साधयेत, क्षण त्यागी कुतो विद्या, कण त्यागी कुतो धनम. क्षणाचा चांगला उपयोग केला पाहिजे. ज्याला विद्या ज्ञान ग्रहण करायचं आहे त्यांनी जीवनामध्ये क्षणाचा उपयोग, क्षण वाया जाऊ देऊ नये. काळ, जो क्षण आपण म्हणतो, ती वेळ आपण वाया, एक क्षण सुद्धा. कारण यमाला आपण म्हटलं की हिमालय पर्वता एवढं सुवर्णदान तुला देतो, एक क्षण आयुष्यातला दे. तो म्हणेल त्याच्या दुप्पट मी तुला देतो, तेवढं मागू नको. म्हणून क्षणाचा उपयोग, क्षणाक्षणाने विद्या ग्रहण करावी आणि कणाकणाने काय करावं, धन साठवावं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, काळ सारावा चिंतने. भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये काळ सारावा. आता चिंतन, वेदांत शास्त्रामध्ये अंतःकरणाच्या ज्या 4 वृत्ती सांगितल्या, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, याच्यातली जी चित्त नावाची वृत्ती आहे, त्या चित्त वृत्तीने काय करता येतं, चिंतन करता येतं. कारण चिंतन करणं हे चित्ताचं काम आहे. चित्ताच्या द्वारे आपण काय करू शकतो, भगवान परमात्म्याचं चिंतन करू शकतो. चित्त हे तुकोबाराय म्हणतात, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चित्ती तुझे पाय, माझं चित्त जे आहे, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही भवातारी दातारा. हे चित्त भगवंताच्या चरणी काय करणं, स्थिर करणं, भगवंताच्या चरणाजवळ त्याला एकाग्र करणं. त्याकरता भगवंताचं चिंतनच आपण केलं पाहिजे. याकरता तुकोबाराय म्हणतात, आयुष्यामध्ये अवघा आनंद प्राप्त करून घ्यायचा असेल तर पहिली साधना तुकोबाराय सांगतात, काळ सारावा चिंतने. तर जगद्गुरु तुकोबाराय अवघ्या आनंदाच्या प्राप्तीकरता, चिंतन करण्याकरता सांगतात. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना आपण म्हणून गेलो की तो अवघा आनंद काय होता, प्राप्त होता. एखाद्याला सुखाची अपेक्षा असेल, त्याने सुखाची इच्छा किंवा ते सुख कुठे मिळेल हे विचारण्याकरता जो सुखी आहे त्यालाच विचारलं पाहिजे. एखाद्या दुःखी माणसाला विचारून चालणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात की भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. तो अवघा आनंद तुकोबाराय म्हणतात आम्हाला काय आहे, प्राप्त आहे. ते अवघ्या आनंदाची प्राप्ती आम्हाला कशाने झाली, तर आम्ही आमच्या जीवनातला काळ भगवंताच्या चिंतनामध्ये काय केला, व्यतीत केला. विठ्ठल विश्वमाऊली ज्ञानोबराय हरिपाठामध्ये म्हणतात, सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणे. सगळं आयुष्य प्रपंचाच्या सायासा करता प्रपंचाच्या चिंतनात जातं, परंतु भगवंताच्या हरिसी न भजसी कवन्या गुणे, भगवंताचं चिंतन करण्याकरता फार काळ, जेवढा मंदिरामध्ये जाण्याकरता जेवढ्या लगबगीने आपण घरून मंदिरामध्ये येत असताना किती आवडीने येतो, तेवढी आवड नसते. परंतु इथून सुटल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर घरी जाण्याकरता किती घाई असते, फार घाई असते. म्हणून भगवंताचं चिंतन करण्यामध्ये आयुष्यातलं यावत आयुष्य, तुकोबारायांनी गुरुवर्य परमपूज्य राऊत बाबा सांगत असतात की तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये चिंतनच आणि केलंच, चकारार्थी ते सांगतात. चिंतनाशिवाय जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये कोणतीही साधना, चिंतना व्यतिरिक्त काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबाराय म्हणतात, एका विठ्ठलाच्या चिंतनाने काय होणार नाही महाराज, सगळे लाभ आपल्या जीवनामध्ये चिंतनाने पडतील. हा चिंतनाचा काय आहे, फायदा आहे. भगवंताच्या चिंतनामध्ये, संसाराच्या चिंतनाने आपल्याला दुःख प्राप्त होईल आणि भगवंताच्या चिंतनाने
सगळे लाभ तुकोबराय म्हणतात तुमच्या पदरामध्ये पडतील. अवघे लाभ होती एका या चिंतने, अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने गोविंदाच्या. अवघे लाभ होती एका या चिंतने, अवघे लाभ होती एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या, नाम संकीर्तने अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. प्रभू परमात्म्याच्या देवाच्या चिंतनाने सगळे लाभ आपल्याला जीवनामध्ये प्राप्त होतील. हे चिंतनाचा महिमा आहे, हे चिंतनाचं सामर्थ्य आहे, हे भगवान परमात्म्याच्या नामाची शक्ती आहे. भगवान परमात्म्याचं नाम आपण जीवनामध्ये त्याचं चिंतन केलं, परंतु आपण चिंता करतो आणि महात्म्य चिंतन करतात. आपल्या जीवनामध्ये अगदी चिंताच असतात सगळ्या, प्रत्येक क्षणाला चिंता. परंतु संत महात्मे साधूचं जीवन, महापुरुषांचं जीवन, त्यांच्या जीवनामध्ये चिंता नसते, त्यांच्या जीवनामध्ये चिंतनच असतं. प्रभू परमात्म्याचं देवाचं अगदी अखंड चिंतन विठोबाचे, रात्रंदिवस प्रभू परमात्म्याचं चिंतन त्यांच्या जीवनामध्ये असतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काळ सारावा चिंतने. अवघा आनंद प्राप्त होण्याकरता, ते प्राप्त करून घेण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण भगवंताच्या देवाच्या चिंतनामध्येच घालवला पाहिजे. ही पहिली साधना तुकोबरायांनी सांगितली. त्याच्यानंतर पुढची साधना जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काळ सारावा चिंतने एकांतवासी. एकांतवासामध्ये आता चिंतन सुद्धा आपण केलं पाहिजे. ते कसं केलं पाहिजे, एकांतामध्ये केलं पाहिजे. कारण लोकांतामध्ये राहून परमार्थ घडणार नाही. तुकोबरायांनी सुद्धा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. एकांत वासाचा असा फायदा आहे की एकांत वासामध्ये तुकोबराय म्हणतात आपल्या मनामध्ये गुणदोष येत नाही. येणे सुखे रुचे आम्हा एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. एकांतामध्ये जर आपण भजन केलं, चिंतन केलं, एकांतामध्ये जर आपण गेलो, तर आपल्या मनामध्ये दुसऱ्या विषयी गुणदोष येत नाही. गुणही आले नाही पाहिजेत दुसऱ्याचे, आणि दोषही. आपल्याला तर दोषच पाहण्याची सवय असते, परंतु दोष आणि गुण हे दोन्हीचंही चिंतन दुसऱ्याच्या बाबतीत घडता कामा नये. म्हणून एकांतवासाला फार महत्व आहे. तुकोबरायांनी एकांतवासा साधण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांच्या 3 अवस्था सांगितल्या जातात. एक संसारिक तुकोबराय, एक साधक तुकोबराय आणि एक सिद्ध तुकोबराय. ज्यावेळेस साधक अवस्थेमध्ये तुकोबराय होते, साधना करत होते परमात्म्याच्या प्राप्तीकरता, त्यावेळेस तुकोबरायांनी भजन करण्याकरता कुठे गेले तुकोबराय? भंडारा डोंगरावर गेले, घोराडेश्वरवर गेले, भामचंद्र डोंगरावर गेले. या 3 डोंगरावर जाऊन तुकोबरायांनी काय केलं? प्रभू परमात्म्याचं चिंतन केलं, नामचिंतन केलं. आता तुकोबरायांना घरी राहून नामचिंतन करता येत नव्हतं का? येत होतं, परंतु एकांतामध्ये त्या ठिकाणी आनंदी आनंद असतो. तुकोबराय म्हणतात एकांताची, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात बहु एकांतावर प्रीती. एकांतावर काय आहे? ज्ञानोबराय म्हणतात प्रीती आहे. त्या एकांतामध्ये चांगलं चिंतन घडतं. म्हणून तुकोबरायांनी आज सुद्धा भामचंद्र डोंगरावर प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील जेवढे काही अध्यापक आहेत, त्या अध्यापकांनी सुद्धा बऱ्याच जणांनी त्या डोंगरावर जाऊन साधना केली. कोणी गाथा पाठ केला, कोणी ज्ञानेश्वरी पाठ केली, आणि आज सुद्धा बरेचसे साधक त्या ठिकाणी अध्ययन करण्याकरता, चिंतन करण्याकरता काय करतात? तिथं जातात. अजून सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आहेत. म्हणून एकांतामध्ये तुकोबरायांनी एका अभंगामध्ये सांगितलं की साधकाची दशा सांगत असताना कशी असली पाहिजे. त्या साधकाची दशा सांगत असताना तुकोबराय म्हणतात, साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी,
साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्वाही, लोलुप्यता काय निद्रे तेजिणावे, भोजन करावे परमेत. पुढे तुकोबाराय म्हणतात, लोकांती एकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये. लोकांती एकांती, एकांतामध्ये चिंतन करावं आणि प्राण गेल्या जाण बोलू नये. तुका म्हणे आयशा साधनी जो राहे, तोची ज्ञानला आहे गुरुकृपा. त्यालाच जीवनामध्ये काय प्राप्त होऊ शकतं? ज्ञान प्राप्त होऊ शकतं. चिरंजीव पदामध्ये सुद्धा साधकाचं लक्षण सांगत असताना, अखंड एकांती बैसणे, प्रमदा संगेन राहणे, जो निसंग निर्भिमाने, त्यापे बैसणे सर्वदा. अखंड एकांती बैसणे. नाथ महाराजांनी सुद्धा साधकाला उपदेश करत असताना हेच सांगितलं. अखंड एकांती बैसणे, प्रमदा संगेन राहणे, जो निसंग आहे, निराभिमानी आहे, त्यापे बैसणे सर्वदा. त्यांच्यामध्येच काय करावं? बसावं. कारण आपण कुठं बसतो, कुठं उभं राहतो, याच्यावर आपली गणती होत असते. आपण चौकामध्ये कुणाच्या बरोबर उभे आहोत याच्यामध्ये आपण गणले जातो. काय आपण कोण आहोत हे लोक ठरवतात. म्हणून त्यापे बैसणे सर्वदा, जो निसंग आहे, संघापासून, सगळ्या संघापासून जो काय आहे, अलिप्त आहे, जो निराभिमानी आहे. खरं तर अभिमान हा फार घातक आहे. परमार्थाकरता सगळ्याच बाबतीमध्ये तो घातक आहे. जे काही षड विकार सांगितले जातात ते परमार्थाकरता फार घातक आहे. त्याच्यामध्ये अभिमान, अभिमान गेला तो देवच झाला ना. मग अभिमान, ज्याच्याकडे अभिमान नाही, नाथ महाराज म्हणतात, आशांच्या संगतीमध्ये बसावं, त्यापे बैसणे सर्वदा. ही परमार्थाची साधना आहे. एकांतामध्ये त्या ठिकाणी भजन करावं. काळ एकांतामध्ये आपला सारावा. जसं देवाच्या चिंतनामध्ये काळ सारावा, ही पहिली साधना अवघ्या आनंदाच्या प्राप्तीकरता तुकोबारायांनी सांगितली. तशी दुसरी साधना तुकोबारायांनी सांगितली की काळ सारावा, देवाच्या चिंतने सारावा आणि एकांतामध्ये सारावा. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सुद्धा सांगत असताना हेच म्हणतात की शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्रितम नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. साधकाने अशा ठिकाणी साधना केली पाहिजे की जनाचेने पाय रवे रुळेची ना, का निगुट मठ व्हावा शिवालय. त्या ठिकाणी शिवालय असावं, शिवाचं मंदिर असावं किंवा गुफा असावी. त्या ठिकाणी फार लोक येतील असं ते स्थान असू नये. मग त्या ठिकाणी कसं बसावं, किती आसन ते उंच असावं, हे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं. ज्या ठिकाणी फार लोक येत असतील अशा ठिकाणी साधना होत नाही. साधना होण्याकरता एकांत फार गरजेचा असतो. म्हणून तुकोबारायांनी अवघ्या आनंदाच्या प्राप्तीकरता जी साधना सांगितली ती हीच सांगितली, एकांतवासी. पुढची साधना तुकोबाराय म्हणतात, गंगा स्नाने, गंगेचं स्नान करावं. पवित्र अशी गंगा, त्या गंगेचं आपण काय करावं? स्नान करावं. 3 स्नानाचे प्रकार सांगितले जातात. उत्तम स्नान, मध्यम स्नान आणि कनिष्ठ स्नान. आपण आपल्या घरामध्ये जे स्नान करतो ते कनिष्ठ स्नान आहे. त्याच्यानंतर एखाद्या विहिरीवर, नदीवर जे स्नान केलं जातं ते मध्यम स्नान आहे. आणि एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, इंद्रायणी मातेमध्ये, चंद्रभागे मातेमध्ये, गोदावरी मातेमध्ये. आता तुम्ही म्हणाल गंगा तर उत्तरेत आहे, परंतु प्रत्येक नदी आपल्याकरता काय आहे? गंगाच आहे. भीमा आणि चंद्रभागा त्यांना सुद्धा काय म्हटलं? तुझे चरणीचे गंगा. भीमा नदी, चंद्रभागा नदी ही आपल्याकरता काय आहे? गंगाच आहे. गोदावरी असेल, नर्मदा असेल, ही आपल्याकरता काय आहे? गंगाच आहे. कारण त्या भगवंताच्या चरणाच्या काय आहेत? गंगा आहेत. गंगा ही पवित्र आहे. गंगा माणसाला काय करते? पवित्र करते. पुण्याची प्राप्ती आणि पापाचा नाश करणारी. अगदी मुखाने गंगा गंगा जरी आपण म्हटलो, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती
भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ पापे जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. तर पुढच्या एकादशीला आपण त्र्यंबकेश्वरला जाणारच आहोत. वाचे म्हणता गंगा गंगा अगदी कुशावरती करिता स्नान त्याचे वैकुंठी राहणे. एवढं सगळं महत्व महात्म्य या गंगा नदीचं असल्यामुळं त्या गंगेचं स्नान आपल्या जीवनामध्ये घडावं हे अगदी उत्तम प्रकारचं काय आहे स्नान आहे. आपला काळ जो गेला पाहिजे तो जसं चिंतनामध्ये देवाच्या गेला पाहिजे तसं एकांतामध्ये जसा गेला पाहिजे तशी तिसरी साधना तुकोबराय सांगतात की काय एकांतवासी गंगा स्नाने. गंगेच्या स्नानाने आपण पवित्र झालो पाहिजे शुद्ध झालो पाहिजे. तुकोबराय म्हणतात सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवीला कर. तुकोबराय म्हणतात मला जो अनुग्रह झाला तो अनुग्रह मी गंगेच्या मला स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये मी गंगेच्या वाटेने म्हणजे गंगा स्नानाला म्हणजे पवित्र वाटेने मी चाललो होतो असा त्याचा अर्थ आहे. त्या ठिकाणी पवित्र वाट गंगेच्या स्नानाकरता जात होतो. म्हणजे तुकोबराय सुद्धा गंगेच्या स्नानाला जात होते. आपण मात्र पंढरपूरला गेल्यानंतर रूम मध्ये आंघोळ करतो. आळंदीला गेल्यानंतर गरम पाणी पाहिजे असतं आपल्याला. परंतु तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्या गंगेचं स्नान आपल्याला काय केलं पाहिजे घडलं पाहिजे. गंगा स्नाने देवाच्या पूजने. पुढची साधना तुकोबराय म्हणतात की देवाचं पूजन घडलं पाहिजे. देवाची पूजा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. जसं या ठिकाणी आता हे माऊलींचं मंदिर आहे. सुंदर अशा प्रकारची मनमोहक विलोभनीय सुंदर अशा प्रकारची विश्वमाऊली ज्ञानोबरांची मूर्ती आहे. या मूर्तीची आपण रोज पूजा करतच असाल स्नान करत असाल. देवाची पूजा देवाची पूजा करत असताना शास्त्राने सांगितलं यथा देहे तथा देवे. जसं देहाची आपण जेवढी देहाला जसं आपण देतो तसं त्या ठिकाणी देवाचे सुद्धा उपचार मग पंचोपचार असतील षोडशोपचारे पूजा असेल अशी अनेक प्रकारची पूजा आहे. परंतु ती देवाची पूजा आपल्याला जसं लागतं आपल्याला आपण ताट भरून घेतो आणि देवाला नैवेद्य देताना मात्र परंतु देहाला जेवढं लागतं महाराज उत्तरेमध्ये आपण गेल्यानंतर त्या लोकांची आपण पूजा पाहिली तर जेवढं देहाला लागतं त्या लोकांची पूजा साधू महात्म्यांच्या संत महात्म्यांच्या फार चांगल्या पूजा असतात. अगदी देवाला पलंग झोपण्याकरता रेशमी वस्त्र पंखा कूलर असे सगळे ते वस्तू वापरत असतात. आपण जेवढ्या वस्तू आपण वापरतो तेवढ्या देवाच्या पूजेमध्ये ते वापरतात. म्हणजे अवघ्या आनंदाच्या प्राप्ती करता. कारण देव हे देवाचं स्वरूप हे सुख स्वरूप आहे. तो परमात्मा सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण किंवा जो परमात्मा सुख स्वरूप सांगितला त्याचेच आपण काय आहोत अंश आहोत. म्हणून देवाच्या पूजने आणि शेवटचं सांगितलं प्रदक्षिणा तुळशीच्या प्रदक्षिणा केल्या पाहिजेत. तुळशीला सुद्धा फार महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशीला फार महत्व आहे. अगदी 24 तास तुळशी माता काय करते ऑक्सिजन सोडते. जसा आध्यात्मिक फायदा आहे तसंच वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा काय आहे त्या तुळशीच्या मातेचा फायदा आहे. अगदी 24 तास ज्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असेल डेरेदार असेल असं सांगतात की 24 प्रकारचे आजार त्या घरापासून काय राहतात लांब राहतात. आपण कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी तुळशीचा अर्क तुळशीचा काढा सुरू केला. महाराज अनेक जणांनी कोणी 5 प्रदक्षिणा घातल्या. कल्पभेदाने विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या आईने सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या. जशा महिलांनी तुळशीला पाणी घातलं पाहिजे प्रदक्षिणा केली पाहिजे तसं पुरुषांनी सुद्धा तुळशीला पाणी घातलं पाहिजे आणि प्रदक्षिणा केली पाहिजे. हे अवघ्या आनंद प्राप्तीचं काय आहे एक विश्व जगद्गुरु तुकोबरायांनी साधन सांगितलं. आणि ही साधना सगळी करत असताना जो परमार्था करता किंवा साधने करता आहार विहार कसा असला पाहिजे हे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात युक्त आहार विहार युक्त
सेसार नसावे बासर निद्रा बहु भाषण. जगद्गुरु तुकोबाराय या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की साधकाने साधना करत असताना, अवघ्या आनंदाची प्राप्ती करत असताना जी साधना आपण करतो, ती साधना करत असताना त्याचा आहार कसा असावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की युक्त आहार. कारण आहाराला फार महत्व आहे जीवनामध्ये. माणसाच्या जीवनामध्ये जे चांगले अथवा वाईट विचार निर्माण होतात ते सगळे कशावर अवलंबून आहेत? आहारावर अवलंबून आहेत. आपण जो अभंग म्हटला मगाशी, साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी हेच सांगितलं की आहार त्याने कसा घेतला पाहिजे? युक्त आहार घेतला पाहिजे. भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला हेच सांगतात, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. युक्त आहार असला पाहिजे, तो चांगला सात्विक आहार असला पाहिजे. गीतेमध्ये 3 प्रकारच्या आहारांचा विचार आला. तामस आहार, राजस आहार आणि सात्विक आहार. या 3 आहारांचा विचार भगवंताने 17व्या अध्यायामध्ये केला. तो आहार साधका करता तो युक्त म्हणजे सीमित मर्यादित असला पाहिजे. जास्त आहार त्या साधकाने घेतला तर त्या साधकाला काय येईल? झोप येईल. आणि झोप आली की भगवंताचं चिंतन घडणार नाही. म्हणून त्याने आता हा आहार जो आहे तो साधकांकरता आहे. तो आहार तुम्ही म्हणाल शेतकऱ्याने सुद्धा तसा आहार घ्यावा तर तसं चालणार नाही. कारण त्याला काम करायचं आहे त्याच्याकरता, आणि वारकऱ्यांकरता सुद्धा नाही. तो आहार फक्त साधकांकरता आहे. तो आहार घेत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तो सात्विक आहार असला पाहिजे, तो युक्त असला पाहिजे. आहार तरी सेविजे ज्ञानोबाराय म्हणतात, युक्तीचे निमापे मविजे. युक्तीचे निमापे मविजे. तो आहार घेत असताना अगदी थोडक्यात मापात घेतला पाहिजे. आहारशास्त्राच्या नियमानुसार त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये या पोटाचे 4 भाग करायचे आणि 4 भागातल्या 2 भागापैकी काय करायचं? त्याच्यामध्ये अन्न, एका भागामध्ये पाणी आणि एक भाग मोकळा ठेवायचा, असं आयुर्वेदाने सांगितलं. परंतु आपण महाराज 4ही भाग फुल करून अगदी पोट भरून जेवतो. मग असं केलं तर झोप येते, आळस येतो. आणि आळस आल्यानंतर, झोप आल्यानंतर, आता कीर्तनात आपण बसलो, फलाहार करून बसलो, तर आपण इथं कोणी झोपला नाही. परंतु जास्त आहार केला, जे 3 प्रकारचे आहार भगवंताने सांगितले, त्याच्यामध्ये जो काही तामस प्रकारचा आहार आहे तो तामस आहार माणसाला दुःख देणारा आहे, असं भगवंताने गीतेमध्ये सांगितलं. तर तामस आहारामध्ये भगवंत म्हणतात की उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. एखाद्याचं उष्ट खाणं, एखाद्याचं शिळं अन्न खाणं, ते तामस प्रकारचा आहार आहे. आणि तो तामसी आहार काय करतो? माणसाला दुःख देतो. कुजवलेलं, सडवलेलं अन्न, अशा प्रकारच्या आहाराचं सेवन केलं तर जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. त्याच्यानंतर पुढच्या आहाराचा प्रकार सांगत असताना भगवंत म्हणतात की राजस प्रकारचा आहार आहे. तर राजस आहाराचं वर्णन करत असताना भगवंत म्हणतात, कट्वम लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायिनः आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकमय प्रदाह. त्या राजस आहाराने सुद्धा माणसाला दुःख प्राप्त होतं. कट्वमल, जे काही षड रस सांगितले, कडू, आंबट, तिखट, गोड, खारट, तुरट, हे 6 रस. या 6 रसांपैकी अति उष्ण, अति तिखट, अति कडू, हे अति जे आपण खातो त्याला राजस आहार म्हणतात. कोणी जास्त अति उष्ण खातं, कोणी अति तिखट खातं, कोणी अति कडू खातं, कुणाला कसं आवडेल सांगता येत नाही. परंतु हे सगळं खाणं याला भगवंताने राजसी आहार म्हटलं. आणि त्या राजसी आहाराचा परिणाम सांगत असताना भगवंत म्हणतात की तुम्हाला दुःख प्राप्त होईल. कट्वम लवणा तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायिनः आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकमय प्रदाह. आणि 3ऱ्या प्रकारचा जो आहार सांगितला तो आहार आहे सात्विक आहार. आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धनाः रस्य स्निग्धा स्थिरारुद्या आहार सात्विक प्रिया. हा सात्विक प्रकारचा आहार मनुष्याने घेतला पाहिजे. कारण सात्विक प्रकारचा आहार जर घेतला, जसा आपण आहार घेतो तसं रक्त आपल्या शरीरामध्ये तयार होतं. आणि जसं रक्त तसे विचार, जसे विचार तशी कृती, आणि जशी कृती तशी शेवटी गती. म्हणून सात्विक आहार जो आहे तो आपलं आयुष्य वाढवणारा आहे. आयुष सत्व बलारोग्य, बल आरोग्य, बल आपल्याला शरीर पुष्ट करणारा आहे. जो आहार रसयुक्त स्निग्ध असतो तो आहार आपल्याकरता काय असतो? सुख प्रदान करणारा असतो. या आहारामुळं महाराज महाभारतामध्ये भीष्माचार्यांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. दुष्ट दुर्योधनाच्या घरचं अन्न भीष्माचार्यांनी खाल्लं आणि भीष्माचार्यांना त्या ठिकाणी जीवनामध्ये काय भोगावं लागलं
हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस भीष्माचार्य शरपंजरी पडले त्यावेळेस भीष्माचार्यांनी स्त्री धर्म राजधर्म अनेक प्रकारचं तत्वज्ञान भीष्माचार्यांनी पांडवांना सांगितलं. आणि हे सगळं तत्वज्ञान सांगत असताना त्या ठिकाणी द्रौपदी माता होती आणि द्रौपदी माता तत्वज्ञान ऐकून काय केली, हसली. हसल्यानंतर भीष्माचार्यांनी विचारलं, पुरी का हसलीस, पुरी का हसलीस? द्रौपदीने सांगितलं की सहज असले. भीष्माचार्यांनी सांगितलं नाही, कुळवान घराण्यातल्या स्त्रीनं कुलवधूनं असं सहज कारणाशिवाय हसू नये, कारणाशिवाय हसायचं नाही तिने. आणि तत्वज्ञान सांगितल्यानंतर हसण्याचं काय कारण? तत्वज्ञान सांगितल्यानंतर ऐकल्यानंतर तर गंभीर व्हायला पाहिजे. ज्यावेळेस द्रौपदीने सांगितलं की भर सभेमध्ये माझी ज्यावेळेस विटंबना होत होती त्यावेळेस हे तुमचं तत्वज्ञान कुठं गेलं होतं, हे आता तुम्हाला तत्वज्ञान कसं काय सुचलं, कसं आठवलं? त्यावेळेस भीष्माचार्यांनी उत्तर दिलं की ज्या वेळेस मी त्या भर सभेमध्ये हे सगळं पाहत होतो त्यावेळेस हे मला तत्वज्ञान न आठवण्याचं कारण की मी दुष्ट दुर्योधनाच्या घरचं काय खाल्लं होतं, अन्न खाल्लं होतं. त्यामुळे हे चांगलेच विचार माझ्यामध्ये असून सुद्धा मला काय केलं नाही, आठवले नाही. म्हणजे भीष्माचार्यांच्या सारख्या जीवनात जर दुष्टाच्या घरचं अन्न खाऊन जर चांगले विचार आठवत नसतील तर आम्ही तर रोज डाब्यावर जेवतो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला चांगले विचार कसे काय आठवतील? भीष्माचार्यांनी सांगितलं, आता हे शरपंजरी पडल्यानंतर माझ्या अंगामध्ये हे बाण घुसले आणि या बाणांच्या टोकाच्या सहाय्याने माझ्या शरीरातलं दूषित रक्त आता काय केलं, वाहून गेलं. आणि हे चांगले विचार मला काय केले, आता आठवले. म्हणजे आहाराला एवढं महत्व आहे. हा सात्विक आहार जीवनामध्ये आपण केला पाहिजे. बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांचे स्टेटस पाहतो, कोणी रावण थाली, महाराज त्या थाल्याला कोणी नावं दिली काय माहिती, बकासूर थाली. तर थाळ्यांची नावं अशी असतील तर कशी काय जीवन, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर थाळ्यांनाच नावं अशी असतील तर आमच्या जीवनामध्ये चांगले विचार निर्माण होतील कसे? विठ्ठला माफ करा बरं, माफी मागून बोलतो, एवढा अधिकार नाही. परंतु आहाराला फार महत्व दिलेलं आहे आपल्या शास्त्रामध्ये. सात्विक आहार आपण घेतला पाहिजे. महात्मा गांधींच्या जीवनचरित्रामध्ये एक प्रसंग येतो. महात्मा गांधी लंडनमध्ये शिकण्याकरता गेले. अहिंसावादी जीवन होतं. मित्रांच्या सोबत एके दिवशी महात्मा गांधी हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मित्रांच्या संगतीमध्ये आपण गेल्यानंतर आपण त्या मित्रां जशी संगत, संग का रंग लागताय असं म्हणतात. मित्रांच्या सोबत हॉटेलमध्ये गेले. त्या मित्रांनी मांसाहार मागवला आणि तो मांसाहार नजर चुकीने महात्मा गांधीने काय केला, खाल्ला. घरी आल्यावर महात्मा गांधी ज्यावेळेस झोपण्याकरता गेले, महात्मा गांधींना झोप लागत नव्हती, झोपच लागेना. या कुशीवरून त्या कुशीवर अगदी उलट पालते झाले परंतु झोप लागत नव्हती. महात्मा गांधींनी विचार केला की झोप का लागत नाही. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, त्यांच्या पोटातून त्यांना आवाज येत होता. कसला आवाज येत होता? ज्या बोकडाचं मांस त्यांनी खाल्लं होतं त्या बोकडाचा आवाज त्यांच्या पोटातून येत होता. आपल्या पोटातून काय बांधणी केली काय माहिती पोटाची, आणि मरेपर्यंत येणार सुद्धा नाही, काळजी करू नका. आणि ज्या वेळेस आवाज येईल त्यावेळेस तो आवाज ऐकायला आपण शिल्लक नसेल. महात्मा गांधींना झोप लागत नव्हती. ज्या बोकडाचा मांस खाल्ला, नजर चुकीने खाल्ला, तेवढ्या रात्री त्यांनी आईला पत्र लिहिलं, आई माझ्याकडून चूक घडली, नजर चुकीने मी मित्रांच्या संगतीमध्ये गेलो आणि मांसाहार केला आणि माझ्या जीवनामध्ये मी मांसाहार केला. अहिंसावादी तत्व अगदी लहानपणापासून तुम्हाला शिकवलं त्याचं माझ्याकडून आज उल्लंघन झालं. आणि ते पत्र आईच्या हातात पडल्यानंतर आईला सुद्धा भारावून गेलं मन की परदेशामध्ये असणारा मुलगा परंतु पत्राच्या द्वारे चूक झालेली कळवतो. आपला मुलगा आपल्याला सांगेल का माझ्याकडून चूक झाली म्हणून? चूक सांगण्याकरता सुद्धा मन मोठं लागतं. चूक कबूल करण्याकरता आज जी भांडणं आहेत, वादविवाद आहेत, कशामुळे आहेत? कोणाची चूक स्वतःहून कोणी कबूलच करत नाही. मीच कसा खरा हेच प्रत्येक जण दाखवून देत असतो. म्हणून आहाराला फार महत्व आहे. युक्त आहार, जसा आहार महत्वाचा आहे तसा युक्त विहार, फिरणं सुद्धा. आपण कुठं जावं, आळंदीला जावं, पंढरपूरला जावं की अजून कुठं जावं ते काय सांगायला नको. महाराज प्रसिद्ध उदाहरण आहे अजामेळाचं.
अजामेळ समिधा आणण्याकरता जंगलामध्ये वनामध्ये गेले होते. विहाराचा परिणाम कसा असतो? युक्त विहार, चांगला विहार, कमी विहार असला पाहिजे. त्या विहारामुळं अजामेळ चांगला रस्ता सोडून मधल्या शॉर्टकट रस्त्याने येत होते आणि नको ते दृश्य अजामेळांच्या दृष्टीला पडलं आणि ते एक क्षणाचं झालेलं दर्शन अजामेळाच्या पतनाला कारण ठरलं. म्हणजे युक्त विहार, जसा आहार तसा विहार सुद्धा जीवनामध्ये महत्वाचा आहे. युक्त आहार, युक्त विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियांशी सार. आणि या इंद्रियांना आपण काय केलं पाहिजे? इंद्रियांचं नियमन केलं पाहिजे. विषयापासून, या पंच विषयापासून या इंद्रियांना आपण परावृत्त केलं पाहिजे. आणि भगवंताकडे ही इंद्रिय कशी लागतील? महाराज, संत महात्म्यांनी या इंद्रियांचा स्वभाव बदलला नाही, फक्त विषय बदलला. संत महात्म्यांनी कारण स्वभाव बदलला तर इंद्रिय विरोधात उभे राहतील. जर डोळ्यांचा स्वभाव पाहणंच असेल आणि पाहणं जर बंद केलं तर इंद्रिय कशी आटोपता येतील? आटोक्यात येणार नाहीत. म्हणून या इंद्रियांना योग्य विषय दिला पाहिजे. जे डोळे सिरियल पाहतात, जे डोळे काय पाहतात, टीव्ही पाहतात, मोबाईल पाहतात, त्या इंद्रियांना, त्या डोळ्याला ते सिनेमा न पाहण्याचं त्या ठिकाणी विषय न देता त्या ठिकाणी भगवंताच्या रूपाचं दर्शन घेण्याचा विषय दिला पाहिजे. संत महात्म्यांनी विषय दिला आणि तोच विषय दिला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावड जन धन माता पिता, नावड जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावड जन धन माता पिता, नावड जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला डोळ्यांचा स्वभाव आहे पाहणं. म्हणून डोळ्यांना संत महात्म्यांनी विषय दिला भगवंत. त्या भगवंताचं रूप सुंदर आहे, संत महात्म्यांचं रूप सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, आवडे हे रूप गोजिरे सगुण. संत महात्म्यांनी त्या भगवंताला पाहिलं आणि पाहिल्यानंतर तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हास्य वदन हास्य. तो भगवंत एवढा सुंदर आहे की ज्याला आपल्या रूपाचा अभिमान असेल, गर्व असेल, त्याने त्या भगवंताचं दर्शन घ्यावं. महाराज, रूपाचा अभिमान, रूपाचा गर्व नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे. पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येकाचा आपला अनुभव आहे. ज्यावेळेस आपण दर्शन बारीमध्ये लागतो भगवंताचं दर्शन घेण्याकरता, अगदी गरुड खांबापर्यंत जातो, गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर आपण सुद्धा शांत होतो. अगदी दर्शन बारीमध्ये बोलत बोलत जातो, परंतु गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण शांत होतो. का? आता भगवंताचं रूप आपल्याला पाहायचं आहे. आणि ज्या वेळेस भगवंताचं रूप पाहतो, पायावर डोकं ठेवतो आणि डोकं ठेवल्यानंतर जे समाधान एक क्षणापुरतं आपल्याला प्राप्त होतं, जो आनंद आपल्याला भगवंताच्या दर्शनाने तिथं प्राप्त होतो, तो आनंद काही वेगळाच असतो. हा प्रत्येकाचा आपला अनुभव आहे. माऊलींच्या समाधीवर डोकं टेकवल्यानंतर जो आनंद, जी अनुभूती, जो अनुभव आपल्याला मिळतो, तो आनंद इतर कोणत्या गोष्टीने मिळेल का? पैशाने विकत घेता येईल का? नाही. म्हणून संत महात्म्यांनी भगवंताचं जे वर्णन केलं, तो भगवंत अतिशय सुंदर अशा प्रकारचा भगवंत आहे. म्हणून आहार विहार हे सगळं करत असताना किंवा इंद्रियांना त्या ठिकाणी द्यायचं असेल काय? डोळ्यांना भगवंताचं रूप दिलं पाहिजे. कानाने ऐकायचं जर काय असेल तर नाथ महाराज म्हणतात, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. कानाने तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळ्याने पाहायचं असेल तर भगवंताचं मुख पाहावं, कानाने ऐकायचं असेल तर संत महात्म्यांची चरित्र किंवा सगुण परमात्म्याचे चरित्र लीला या कानाने श्रवण केल्या पाहिजेत. वाहे रंगी टाळी नाचीन उदास, हे देई हातास पायासू. त्या सगळ्या इंद्रियांनी भगवंताच्या सेवेमध्ये काय केलं पाहिजे? लागलं पाहिजे. याला म्हणतात नेम इंद्रियांशी सार. विठ्ठल विठ्ठल. आणि पुढं नसावी बासर निद्रा बहु भाषण.
त्या ठिकाणी बासर म्हणजे पुष्कळ अमर्याद निद्रा नसावी, झोप नसावी. कारण झोप जास्त झोपलो तर त्या ठिकाणी काय होईल, साधना जीवनामध्ये चिंतन घडणार नाही. शास्त्रकार म्हणतात, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेन तु मूर्खानाम कलहेन वा निद्रया. जे शहाणे लोक असतात, चांगले लोक असतात, त्यांच्या आयुष्यातला काळ जो आहे तो काव्य, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत याच्या चिंतनामध्ये जातो. आणि काव्यशास्त्र विनोदेन, शास्त्राच्या अध्ययनामध्ये त्यांचा काळ जातो. शास्त्र म्हणजे गीताशास्त्र, गीताशास्त्रमिदं पुण्यम हे पठेत प्रयत पुमान. या गीताशास्त्रासारख्या शास्त्र अध्ययनामध्ये त्यांचा काळ जातो. आणि विनोदेन म्हणजे आनंदामध्ये त्यांचं काल व्यापन होतं. त्यांचा काळ आयुष्यातला आनंदामध्ये जातो. कुणाचा? संत महात्म्यांचा, साधू पुरुषांचा, जे धीमताम बुद्धिमान माणसं असतात त्यांचा काळ असा जातो. आणि जे काही मूर्ख लोक असतात त्यांचा काळ कशामध्ये जातो? शास्त्रकार म्हणतात, व्यसनेन तू मूर्खाणाम. व्यसनामध्ये, बराचसा काळ व्यसनामध्ये जातो, काही काळ झोपेमध्ये जातो आणि काही काळ कलहेन वा. एखाद्याने सांगितलं की तो मूर्ख माणूस आहे, तो त्या ठिकाणी सध्या त्याला व्यसन सुद्धा करत नाही आणि काय करत नाही, व्यसन आणि निद्रा, झोपलेला सुद्धा नाही, किंवा तो भांडण लावत नाही, मग तो आता नक्की झोपलेला असला पाहिजे. म्हणजे हे 3 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये तो मूर्ख माणूस करत असतो. बराचसा काळ त्याचा झोपेमध्ये जातो. एकतर भांडण तरी करील, दुसऱ्यांची भांडणं तरी लावील, नाहीतर व्यसनेन तु मूर्खानाम, व्यसन तरी त्याच्या जीवनामध्ये तो करेल. असा काळ त्याच्या जीवनातला बराचसा जात असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी साधना सांगत असताना म्हणतात की त्याने आपल्या जीवनामध्ये नसावी बासर निद्रा त्याच्या जीवनामध्ये नसावी. आणि निद्रा बहुभाषण, फार बोलणं सुद्धा नसावं जीवनामध्ये. अगदी ज्ञानोबाराय म्हणतात काय, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलावं? साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच आणि मवाळ, अगदी थोडं बोलावं, परंतु त्या थोडं बोलण्याने अनेक जीवांचं कल्याण व्हावं. आपल्या बोलण्याने दुसऱ्याच्या अंतःकरणाला ठेच पोचू नये असं त्या ठिकाणी आपण बोलावं. नाहीतर अगदी मौन त्या ठिकाणी राहावं, काही बोलू नये. परंतु बोलण्याने आपल्या जर दुसऱ्यांना त्रास होत असेल तर मात्र आपण काय करावं? गप्प बसावं. बोलण्यामुळेच काय घडलं महाराज? महाभारत घडलं, रामायण घडलं. म्हणून बोलावं, कमी बोलावं. नसावी बासर निद्रा बहु भाषण. हे सगळं परमार्थाची साधना करत असताना, अवघ्या आनंदाच्या प्राप्तीकरता संत महात्म्यांनी सांगितलेली साधना, हे साधना करत असताना ते परमार्थ नावाचं धन आहे कसं, ते परमार्थ नावाचं धन कसं आहे ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. परमार्थ महाधन,
चरण भावया जतन हे उपाय लाभाचे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की हे परमार्थ नावाचं महाधन त्या ठिकाणी संत महात्म्यांच्या जीवनामध्ये परमात्म्यालाच ते काय म्हणतात, धन म्हणतात. नारायण घरी साठविले धन अवघेची वान तया पोटी. विठ्ठल तरी कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सोपान रुमाई जगद्गुरु तुकोबरायांसारखे संत महात्मे परमात्म्याच्या नामचिंतनालाच काय समजतात, धन समजतात. नारायण घरी साठविले धन अवघेची वान तया पोटी. आपण मात्र धन, आपण परमात्म्याच्या चिंतनाला धन समजत नाही, परंतु संत महात्मे त्या परमात्म्याच्या देवाच्या चिंतनालाच काय समजतात, धन समजतात. परमार्थ महाधन. आणि हे परमार्थ रूपी महाधन काय करतं तर भगवंताचे चरण आपल्याला काय करतो, जोडून देतो. जोडी देवाचे चरण आणि व्हावया जतन हे उपाय लाभाचे. हे जेवढे सगळे उपाय सांगितले हे लाभाचे उपाय आहेत असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. आणि या सगळ्या लाभाच्या उपायाने काय होईल, तुकोबराय म्हणतात तो अवघा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. परंतु त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. आपला हा देह सगळा परमात्म्याला त्या ठिकाणी काय केला पाहिजे, समर्पित केला पाहिजे. देह परमात्म्याच्या ठिकाणी देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्यजिन प्राण आपुलागे माये. हा सगळा देह म्हणजे देहातली सगळी इंद्रिय परमात्म्याच्या चरणावर त्या ठिकाणी स्थिर केली पाहिजेत. तुकोबराय म्हणतात देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. आपण कोणताच भार न घेता, कारण त्याच्यावर आपण भार टाकला की होईल कैवारी नारायण तुका म्हणे घालू तयावरी भार. आणि वाहू हा संसार देवापायी संसार त्या ठिकाणी वाहिल्यानंतर सगळा भार योगक्षेम मागे पुढे उभा राहे सांभाळेत आलिया आघात निवाराया. असा तो परमात्मा आपल्या सगळा योगक्षेम तो परमात्मा काय करतो, वहन करतो. भगवंत म्हणतात अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अनन्य गतीने त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आपण करावं. आपल्या आयुष्यातला सगळा काळ त्या परमात्म्याच्या चिंतनामध्ये व्यतीत करावा, घालवावा. आणि आपला सगळा देह त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करावा. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा आणि होईल आघवा तुका म्हणे आनंद. अवघा आनंदाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला होईल असं जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सांगतात. आणि त्या अवघ्या आनंदाच्या प्राप्तीकरता ही सगळी साधना साधकाने केली पाहिजे. या साधनेशिवाय आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळेल, परंतु तो आनंद विनाशी स्वरूपाचा असेल. त्या ठिकाणी तो विटणारा आनंद असेल, नाशवान स्वरूपाचा. आता मिळाला असं आपल्याला वाटेल, परंतु तो पुढच्या क्षणाला काय झालेला असेल, नाहीसा झालेला असेल. म्हणून अविनाशी सुखाची प्राप्ती, अवीट सुखाची प्राप्ती करायची असेल तर संत महात्म्यांनी जे देवाचं चिंतन केलं तसं देवाचं चिंतन आपल्याकडून घडलं पाहिजे. या ठिकाणी सुरू असणारा हा 1.5 दिवसाचा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ रिडघर विश्वमाऊली ज्ञानोबरायांचं सुंदर अशा प्रकारचं मंदिर आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये या राऊळाच्या समोर आपण या चिंतन सेवेमध्ये प्रवृत्त आहोत. या ठिकाणी या कीर्तन सेवेकरता मृदुंगाची ज्यांची साथ आहे, आपल्या भागाचं फार मोठं वैभव. मी टाळ्या वाजवतो, माझं भाग्य समजतो या ठिकाणी ते वाजवण्याकरता, मृदुंग वादनाकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. मला फार मोठं त्यांचं नाव आहे. दरवर्षी या ठिकाणी ते उपस्थित असतात. माझ्यासारख्या सामान्य बालकाच्या कीर्तनामध्ये त्यांनी वाजवावं असं एवढा काही माझा अधिकार नाही, परंतु अतिशय सुंदर अशा प्रकारचं साथ त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि आमचे गुरुबंधू नितीनजी महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, माता भगिनी वर्ग, उपस्थित टाळकरी वर्ग, विणेकरी बाबा आणि या ठिकाणी श्याम महाराज आहेत, आमचे खेरण्याचे बाबा आहेत. ही सगळी मंडळी परिचयाची मंडळी आहेत. आमचे परममित्र, आम्ही अध्ययनाकरता कॉलेजला एकत्र होतो असे आमचे जीवन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी माऊलींच्या चरणी, या माऊलींच्या मंदिरामध्ये
आपण या ठिकाणी ही सेवा 1.5 दिवसाचा कार्यक्रम आपण करत आहात. आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. आमची मुलगीसुद्धा या ठिकाणी आहे. असं झालेली चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरू तुकोबरायांच्या चरणी समर्पित करत असताना या सेवेमध्ये जे काही अयोग्य असेल ते माझ्या बालबुद्धीचे दोष आहेत आणि जे काही चांगलं असेल ते प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील अध्यापकांचं आहे, गुरुवर्यांचं आहे, माझं नाही. अयोग्य असेल ते माझंच आहे, गुरुवर्यांचं नाही. आणि जे योग्य असेल ते गुरुवर्यांचंच आहे, माझं नाही. यदत्रा सौष्ठवं किंचित तद्गुरोरेव मे नहि, यदत्रा सौष्ठवं किंचित तन्ममैव गुरोर नहि. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ते. नवे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. एकदा सगळ्यांनी माऊलींचं भजन करू. सगळ्यांनी अगदी अंतःकरणपूर्वक अगदी टाळी वाजवून मुखाने जोराने नामचिंतन करून माऊलींचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. आत्ताच या ठिकाणी सुसरावे असं ज्ञानामृत पाजणारे आपले हरिभक्तीपरायण सोमनाथजी महाराज खरोखर ज्ञानोबरायांच्या माधुकरीचा प्रसाद घेऊन आळंदीमध्ये ज्ञान ग्रहण केलेलं आहे आणि तोच ज्ञान आपल्याला या ठिकाणी देण्यासाठी महाराज उपस्थित राहिले. उत्तम प्रकारची सेवा